नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी खूपच आनंदाची जी काही बातमी आहे या ठिकाणी आलेली आहे। काय आनंदाची बातमी आहे तर शासनाने एक जी.आर काढलेला आहे। शासनाने एक निर्णय जो आहे तो प्रसिद्ध केला आहे। तो निर्णय कोणता आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा सन 2022, ठीक आहे, यामधल्या जे काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी मी पोहोचेन, किंवा हा जी.आर जो आहे तो नेमका काय आहे तो मी त्या ठिकाणी सांगेन, किंवा हा जो काही शासन निर्णय आहे तो नेमका काय आहे तो आपण या ठिकाणी बघूयात। बघा सन 2022, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं सन 2023 यासाठीचा आपल्याला हा काय सांगता येतो तर शासन निर्णय जो आहे तो या ठिकाणी सांगता येतो। ठीक आहे, बघा महत्त्वाचे जे काही बाबी आहेत त्या आपण या ठिकाणी व्यवस्थित काय करणार आहोत, पाहणार आहोत। बघा यामध्ये जर आपण बघितलं सन 2022 ते 2023 या वर्षातील अखेरपर्यंत, ठीक आहे, या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत शिपाई संवर्गातील रिक्त पदे 100% भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देण्याबाबत तसेच सदर पद भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा OMR पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटक स्तरावर घेण्यास मान्यता देण्याबाबत। बघा म्हणजेच काय झालेलं आहे तर पोलीस भरती जी आहे ती त्या ठिकाणी घेण्यासाठी मान्यता मिळाली, किंवा येणारी जी काही पोलीस भरती आहे ती 100% होणार आहे, लक्षात ठेवा। आणि ही परीक्षा ऑनलाईन घ्यायची का ऑफलाईन घ्यायची याबाबत शासनाकडून काय तर किंवा एक मान्यता जी आहे ती घेण्याचा एक निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। पुढे बघा, आता हा शासनाचा जो काही निर्णय आहे तो आलाय कधी तर आज आलेला आहे, लक्षात ठेवा। म्हणजे 31 जानेवारी 2024 चा हा काय आहे शासन निर्णय आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो। कधीचा आहे 31 जानेवारी, तारीख इथं तुम्हाला पाहू शकता तुम्ही, 31 जानेवारी 2024 रोजी हा शासन निर्णय जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने काय केला आहे, प्रसिद्ध केला आहे। मग यातल्या कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण काय करूयात, पाहूयात। बघा आता इथं काय आहे तर इथे एक बाब जी आहे ती स्पष्ट सांगण्यात आलेली आहे। काय बाब आहे तर बघा सन 2022 व सन 2023 वर्षातील राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या अस्थापनेवरील शिपाई संवर्गातील, ठीक आहे, शिपाई संवर्ग म्हणजेच काय तर पोलीस शिपाई आहे, बँड्समन आहे, पोलीस शिपाई चालक आहे, सशस्त्र पोलीस शिपाई आहे, कारागृह शिपाई आहे। मग यांची मिळून म्हणजे पोलीस संवर्गातील जवळपास 17,471 इतकी पदं जी आहेत ती काय केली जाणार आहेत, भरती केली जाणार आहेत, किंवा ही भरतीसाठी उपलब्ध आहेत असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। यस, आणि यातल्या 50 सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेले पद 50% भरण्यास अनुमती देण्यात आलेली आहे। म्हणजे एकूण सरळ सेवेमध्ये भरले जाणारी जी काही पदं आहेत त्यापैकी 50% पदं भरली जाण्याची अनुमती देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे फक्त पोलीस भरतीचा जर विचार केला तर त्यासाठी किती पदं तर 17,471 इतकी पदं जी आहेत ती काय केली जाणार आहेत, भरली जाणार आहेत, लक्षात घ्या। ठीक आहे, त्यानंतर अजून काय याच्यात सांगितलेलं आहे बघा, तर यामध्ये जर आपण बघितलं महत्त्वाची बाब आपल्याला कुठं पाहायला मिळते तर या ठिकाणी बघा, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील 100% रिक्त पद तातडीने भरणं आवश्यक आहे। बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, जी काही पोलीस शिपाई पद आहे त्याची गरज या ठिकाणी आपल्याला आहे। ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदाची अत्यंत या ठिकाणी गरज आहे, त्यामुळे ही जी काही पदं आहेत ती कशी केली जावीत, तातडीने भरती केली जावीत। बघा शब्द महत्त्वाचा आहे, या शब्दावर आपल्याला काय करायचं आहे, भर द्यायचा आहे, कारण की इथं तातडीने हा शब्द वापरलाय मित्रांनो, सरकारने काय केलं आहे, तातडीने हा शब्द वापरलाय। आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं काय आहे, संवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता आहे, म्हणजे काय केलं जाणार आहे, मोठी भरती जी आहे त्या ठिकाणी जवळपास 17,000 पदं जी आहेत पोलीस शिपायाची ती या ठिकाणी भरली जाणार आहेत। त्यासाठी महत्त्वाचं आपल्याला सांगता येतं। बघा महत्त्वाचं आहे, जर तुम्हाला या पोलीस भरतीविषयी व्यवस्थित तयारी करायची असेल तर आपल्याकडे बॅचेस सुद्धा उपलब्ध आहेत। आपलं काय आहे तर अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल, आणि त्या अभ्यास मित्र नावाच्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला काय तर ह्या ज्या काही महत्त्वाच्या पोलीस भरतीविषयी जी काही बॅच आहे ती आपल्या इकडे सुरू आहे। ठीक आहे, महत्त्वाचं आहे बघा, तुम्हाला त्यासाठी अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे। ठीक आहे, अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा। अभ्यास मित्र या ॲप्लिकेशन तुम्हाला ह्या बॅचेस ज्या आहेत त्या ठिकाणी मिळून जातील, किंवा या व्हिडिओच्या खाली तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा मिळून जाईल, आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची सुद्धा त्या ठिकाणी लिंक मिळून जाईल, ज्यावर तुम्हाला नोट्स वगैरे त्या ठिकाणी अभ्यासायला मिळतील। ठीक आहे, बॅच जर जॉईन करायची असेल पोलीस भरतीच तुम्ही हे अभ्यास मित्र ॲप्लिकेशन जे आहे ते काय करू शकता, इन्स्टॉल करू शकता, त्यावर तुम्हाला ही बॅच अभ्यासायला मिळेल। पुढे काय आहे त्या जी.आर मध्ये तर बघा शासनाचा निर्णय काय आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेऊयात की शासनाचा निर्णय नेमका काय आहे।
तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर बघा सन 2022-23 परत त्या ठिकाणी आपल्याला काय आलेलं आहेत, महत्त्वाच्या बाबी आलेल्या आहेत. जवळपास किती पदं आहेत, तर 17,471 पदं 100% भरण्यास वित्त विभागाच्या जर आपण बघितलं संदर्भ क्रमांक 1 मधील 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींमधून सूट देण्यात आलेली आहे. ठीक आहे, जर आपण बघितलं ही जी काही पदं आहेत ती किती 100% त्या ठिकाणी भरली जाणार आहेत. हेच तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता पुढच्या बाबी जर आपण बघितल्या तर ही परीक्षा ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल. ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने होईल का ऑफलाईन पद्धतीने होईल त्याही याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतं. प्रस्तुत भरती म्हणजे कोणत्या पद्धतीने घ्यायची याच्यावर त्यांचा विचार सुरू आहे. बघा आजपर्यंत जर आपण बघितलं ऑफलाईन पेपर होत आलेले आहेत, मात्र काय ऑनलाईनचा सुद्धा ते विचार करतायत. मात्र परीक्षा काय होईल, तर बऱ्यापैकी जर आपण बघितलं तर ऑफलाईनच होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. ऑनलाईन वगैरे काही होणार नाही, झाली तर होऊ शकते शेवटच्या टप्प्यामध्ये. कारण की जर आपण बघितलं आचारसंहिता वगैरे लागते आणि पुढच्या काळामध्ये निवडणुका सुद्धा आहेत, त्यामुळे लवकरात लवकर यांना काय करायचं आहे, तर ही भरती त्या ठिकाणी करायची आहे. यस, म्हणजे पुढच्या 1-2-3 महिन्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही पोलीस भरती जी आहे ती पूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणी तुम्हाला झालेली दिसेल. ठीक आहे, प्रस्तुत भरती प्रक्रियेमधील पद भरण्याची कार्यवाही करताना आवेदनपत्र प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबवण्यात येते. त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं म्हणजे किंवा OMR आधारित घेण्याची मुभा जी आहे ती संबंधित घटक कार्यालयात काय करण्यात आलेली आहे, त्या घटक कार्यालयावर त्या ठिकाणी ही जबाबदारी जी आहे ती असणार आहे. म्हणजे एकतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्हीपैकी एक जी आहे ती त्या ठिकाणी होऊ शकते. त्याबद्दलचा जो काही निर्णय आहे तो येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला कळून जाईल आणि 10 ते 15 दिवसांमध्ये काय तर ही जाहिरात तुमच्यापर्यंत येऊन जाईल. त्यासाठी जर अभ्यास नसेल तर व्यवस्थित अभ्यासाला लागा. बॅच जॉईन करायचं असेल तर बॅच जॉईन करून तुम्ही अभ्यास करू शकता किंवा पर्सनल जर अभ्यास करत असाल तर ते सुद्धा त्या ठिकाणी चांगलंच असेल. ग्राउंडची तयारी सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या करायची आहे. ग्राउंडला सुद्धा व्यवस्थित तयारीला सुरुवात करायची आहे. मेडिकल कसं असतं, कोणते कागदपत्र लागतात, अभ्यासक्रम काय आहे, ग्राउंड कसं असतं, किती मार्क्स असतात, यावरचे जे काही सर्व व्हिडिओ आहेत ते याआधी आपण बनवलेले आहेत. जर बघितलं नसतील ते बघून घ्या, त्याचे लिंक सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं ही जी काही बातमी आहे ती नुकतीच आलेली आहे, त्यामुळं गाफील राहू नका. व्यवस्थित त्या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला तयारीला त्या ठिकाणी लागायचं आहे. यस, वेळ अजून गेली नाही, त्यासाठी व्यवस्थित तयारीला सुरुवात करा. अजून तुमच्या हातामध्ये काही गोष्टी आहेत, व्यवस्थित ग्राउंड करा, अभ्यास करा आणि प्रॉपर नियोजन त्या ठिकाणी करा. नियोजनावरचा व्हिडिओ सुद्धा एक उद्या परवा आपण त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत आणूया. ठीक आहे, थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.